नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे, एरिया कोणता आहे? जिजाऊनगर जे पंचायत समितीला गट शिक्षण अधिकारी आहे त्यांच्या घरी गंगाळ्याच्या बाथरूम मध्ये एक साप आहे. मोबाईल चालू करू का? बॅटरी काय सर? घोरपड आहे मोठी. बरोबर आहे. हो का? आपलं पोत काढा. सर थोडं मागे व्हा तुम्ही. लय फडफड करणार. थांबा थांबा थांबा, बाहेर बाहेर जागा नाही ना. जागा नाही. मोठ्या साईजची घोरपड मॉनिटर लिझर्ड. आवाज करत होती. आवाज करत होती का? हो, आवाज करत होती ती. साप आवाज नाही करत. इंग्लिश मध्ये मॉनिटर लिझर्ड, हिंदी मध्ये विष पोपडा म्हणतात, मराठीमध्ये घोरपड. हिंदी नाव विष पोपडा जरी असलं तरी विषाचा आणि हिचा काही संबंध नाही. ही ऍक्च्युली थोड्या वेळापूर्वी बहुतेक कमळच्या पेट्रोल पंपाच्या तिथे होती. मला फोन आला होता, पळाली म्हणे तिथे. चांगलेच मोठे नख असतात तिचे. हो, बाहेर घ्यायची का? इकडे बाहेर अडचण चांगलीच आढळ मोठ्या साईजची. एक मिनिट झाली सुरक्षित रस्ते. लवकरच एका नैसर्गिक मानवी वस्तूपासून तिथला दूध सोडलेलं त्यांच्या घरी पकडले. दिसलं कोणाला पहिलं? या पुढे सांगा कसं काय दिसली? आवाज करत होती बाथरूम मध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही आवाज आला म्हणून बघायला लागला. दिसली. कोणी येतात ते ऍक्च्युली तुम्ही मला फोटो पाठवला पण त्या फोटोवर काही लक्षात आलं नाही. म्हटलं एखाद्याला असे साप सुद्धा येऊ शकतात. आपला आजूबाजूचा परिसर सगळा मोकळाच आहे. थोडंसं काळजी घेणं जरुरी आहे. कुठं दरवाजाला पोटी राहू देऊ नका. सगळ्यात महत्वाचं रात्रीच्या वेळेस म्हणजे सगळ्यात महत्वाचं की आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवा. तुमचे चपला बुट जर बाहेर राहत असतील तर सकाळच्या वेळेस बूट घालताना बघून घाला. कारण आता सध्या पावसाळा चालू झालेला आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर जास्त पाऊस झाला की साप कुठेतरी कोरड्या जागेच्या आणि उबदार जागेच्या शोधात मध्ये लपून बसतो. असे खूप सारे इन्सिडेंट झालेले आहेत की चप्पल किंवा बूट मध्ये साप बसलेला आहे. ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि सुरक्षित. धन्यवाद. हे मित्रांनो, आता पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी कुंभारे सर त्यांच्या घरी पकडलेली घोरपड त्यांच्या बाथरूममध्ये होती. मेल असावा बहुतेक, कारण मराठीमध्ये घोरपड, हिंदीमध्ये विष खोपडा आणि इंग्लिशमध्ये मॉनिटर लिझर्ड म्हणतात. हा एक रेप्टाईल आहे. आता हिंदी नाव विष खोपडा जरी असलं तरी विषाचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही. ही असते बिनविषारीच, चांगल्याच मोठ्या साईजची, जी त्यांच्या बाथरूममध्ये त्या गंगाळाच्या खाली जाऊन बसली होती. घोरपड सुद्धा इतर रेप्टाईल्स प्रमाणे स्किन शेडिंग करते, म्हणजे जे कात काढणं जे म्हणतो आपण. तर बघू शकता आता इथल्या बऱ्यापैकी जी आहे तिची जी डेड स्किन जी आहे, कात जी आहे ती निघालेली आहे. हळूहळू पूर्ण शरीरावरची अशी निघून जाते. वॅरॅज सापाची जी कात आहे ती पूर्ण एक सलग निघते, म्हणजे त्याच्या ओठापासून शेपटीपर्यंत पूर्ण कंप्लीट निघते. पण बाकीचे जे रेप्टाईल्स आहेत, म्हणजे त्यात पर्टिक्युलरली आता घोरपडीबद्दल आपण बोलतोय, तर घोरपडीची जी कात आहे ती एक सलग निघत नाही, तुकड्या तुकड्यांमध्ये निघते. उंदरं,
बाकी छोटे बिटल्स किडे वगैरे हे ह्या सापाचं घोरपडीचं खाद्य आहे. एज किती असेल? एक साधारण 5-1 वर्ष वयाची असावी असा अंदाज आहे. कारण जी साईज आहे याची, आता आपण युजली तिचे जे लहान पिल्लं बघतो त्याची लांबी जी आहे ती एक 8 ते 9 इंचापर्यंत असते, म्हणजे तोंडापासून शेपटीपर्यंत. तर त्यानुसार जी साईज आहे तर एक असा अंदाजा लावता येईल की एक जवळपास 5-1 वर्षाच्या आसपासचं वय असेल. घोरपड मॉनिटर. आणि अजून एक मोठा गैरसमज आहे घोरपडीबद्दल की घोरपडीने शेपूट मारली की माणूस नपुंसक होतो. तर आता युजली असं होतं की घोरपड बऱ्याच वेळेला स्वतःच्या बचावासाठी तोंडाचा म्हणजे भाग बॅक साईडला येऊन शेपूट जोरात मारते. आता युजली जर तिने शेपूट मारली तर ती शेपूट लागू शकते आपल्या पायाच्या पोटरीचा जो भाग आहे त्या भागावर, आणि हिचा स्ट्राईक एवढा जोरदार असतो की त्या केसमध्ये असं होऊ शकतं की ज्या आपल्या पोटरीच्या ज्या काही वेन्स आहेत त्या वेन्स कट होऊ शकतात. तर आता मेडिकल टर्म्समध्ये मला हे माहिती नाही की तिथल्या ज्या काही वेन्स आहेत किंवा नस आहेत त्या आपल्या प्रजनन संस्थेशी रिलेटेड आहेत का नाही, पण असं म्हणता येईल की तो एक गैरसमज आहे, असं काहीही होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे विषारी पण नसते. बरेच लोक ह्याचं असं म्हणतात की मास्क वगैरे खाल्ल्यानंतर जे तुमचं शरीराचं जे हाडांचं जे दुखणं आहे, कमरेचं जे दुखणं आहे ते कमी होतं. तर त्याच्याबद्दलही मला काही फार जास्त आयडिया नाही, पण हे सगळे गैरसमज आहेत. असं कुठल्याही जीवाला वगैरे खाल्ल्यानंतर आपलं शरीर ठीक होईल असं मला वाटत नाही. घोरपड मॉनिटर लिझर्ड घेऊयात सोडून. एकदम जबरदस्त मोठी जीभ असते ज्याच्याने ती सेन्स करते पूर्ण. सापाची जीभ युजली एवढी मोठी नसते, त्याच्यापेक्षा जवळपास डबल टिबल साईजची म्हणली तरी हरकत नाही घोरपडीची जीभ. पकड एकदम जबरदस्त असते हिची. ती तोंड तिकडे फिरवायला लागली. दिला मित्रांनो सोडून ह्या घोरपडीला नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल, सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.